मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये चला जाणून घेऊया. 14 जानेवारी 2025 ला सूर्य सकाळी 8:55 वाजता मकर राशीत संक्रमण करणार आहे. यंदा देवी पिवळ्या रंगाची साडी नेसून येणार आहे. तर देवीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तर देवीने पिवळं वस्त्र परिधान करत हातात गदा घेत आणि केशरी टिळा लावलाय. देवीचे हे रूप यंदा कुमारी आहे, त्यामुळे यंदाचा मकर संक्रांतीमध्ये पिवळ्या रंगाचे कपडे वर्ज्य आहेत. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश झाल्याने दिवस मोठा व्हायला सुरुवात होते आणि थंडी हळूहळू कमी होते. मकर संक्रांती नवीन पिकाच्या आगमनाचं प्रतीक आहे. या दिवसापासून सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणाकडे सरकतो. मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे महत्त्व सांगितले जाते. तसेच या दिवशी सूर्याला अर्घ्य देखील देतात. या दिवशी सूर्याची उपासनेला विशेष महत्त्व आहे. संक्रांतीच्या शुभ दिवशी गरजू लोकांना काळे तीळ, चादर, गूळ, तूप या वस्तू दान करण्याचे महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी हिरवीगार झाडे तोडणे टाळावे. या दिवशी पतंग उडवताना आपल्यामुळे इतरांना कोणतेही नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. या दिवशी कांदा, लसूण, मांस आणि अल्कोहोलसह तामसिक पदार्थ टाळावेत. या सणाला इतरांचा अपमान करणे टाळा आणि